तर नमस्कार पत्रकार सूरज पाटील, सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क संपादक पत्रकार. आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील इंडस्ट्रियल झोन असलेलं गाव, गजबजलेलं गाव. अनेक कंपन्यांनी बिलोशी गाव, या बिलोशी गावामध्ये या ठिकाणी फायर सेफ्टीची गाडी पोहोचली सकाळी 5 वाजता. आग किती वाजता लागली या ठिकाणी स्थानिक अंदाज दर्शवत आहेत. कंपनीचे मॅनेजर यांच्या या ठिकाणी मात्र कशा पद्धतीने सांगतील माहिती. आणि सारा फार्म या कंपनीला लागली भीषण आग. जाणून घेऊया या कंपनीच्या आतमध्ये कशा पद्धतीने आग लागली, कशा स्वरूपानं आग लागली, का आग लागली, याची सगळी उत्तरं कंपनीच्या आतमध्ये पाहत राहा. आणि अजूनही कंपनी जळत आहे. तर जाऊया आपण कंपनीच्या बॅक साईडला आपण आहोत. पुढून कंपनी जळलेली आहे. आतमध्ये अजून कशा पद्धतीने या ठिकाणी कंपनी जळते ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. महाराष्ट्राची पहिलं चॅनल पोहोचतंय सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क. इकडे गाडी सुद्धा लांब उभी आहे. आतमध्ये विझवण्याचं काम चालू आहे. या महाराष्ट्रात, या देशात सर्वात पहिलं चॅनल पोहोचलेलं आहे सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क. थेट ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी आम्ही बातमी या ठिकाणी कव्हरेज करत आहोत. आपण पाहतायत फार्म कंपनी, कोणची कंपनी आहे, बिलोशी वाडा पालघर. एकमेव चॅनल पहिल्यांदा पोहोचलेले सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क. अगदी थेट माहिती. हे आगीचे डोमच डोम. तर या ठिकाणी सहारा फार्म कंपनीला आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये सगळं हे जळून खाक झाल्याने आताही अजूनही जळत आहे. सहारा फार्म कंपनी, बिलोशी, काठोळेपाडा. सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क आपण पाहतायत. कंपन्या जळण्याचं काम बिलोशी इंडस्ट्री झोनमध्ये या खानवी विभागात नेहमी होत असतं. गावातल्या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत. तुम्ही या कंपनीमध्ये काम करायच्या? किती वर्षापासून काम करायच्या? 4 वर्षापासून. अरे बापरे, रोजगार या ठिकाणी आता संकट मोठं आलं. आपलं नाव सांगा. रंजना वड आहे. 4 वर्षापासून आपण काम करायचे. किती पगार होता? 350 रुपये रोजंदारीने काम करायचे. साधारण महिन्याला किती पगार मिळायचा? 9.5 पर्यंत तुम्ही जायचे. ओटी वगैरे मिळायची? बिलोशी गावातील स्थानिक नागरिकांचा रोजगार या ठिकाणी बुडणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं या ठिकाणी ते दुःख आपण पाहतात. अजून कोण काम करायचं कंपनीमध्ये? सगळ्या तुम्ही काम करायच्या. तुमचं नाव सांगा. विशाखा गावित आहेत. आपण पण काम करायच्या. किती वर्षापासून? 2 वर्ष झाली. तुमचं नाव सांगा. प्रणाली पाटील. किती वर्षापासून काम करतायत? 10 महिन्यापासून काम करतायत. तुमचं नाव सांगा. मनीषा शेलार. आपण किती महिन्यापासून काम करतायत? 2 वर्ष झाली. अरे बाप, पगार चांगला मिळायचा? काम रेग्युलर मिळायचं? मग काल तुम्ही कामावर आले होते? आणि मी आग केव्हा लागली काय साधारणतः तुम्हाला माहिती? संध्याकाळी. मग ही आग लागली, आपली कंपनी पेटली, हे तुम्हाला कधी कळलं? सकाळी 6 वाजता कळलं. तुम्हाला कधी कळालं? सकाळीच कळालं. म्हणजे आमच्या घरात आहे ना, डोम झाला. दिसली स्पन कंपनी पेटली. तुम्ही इथेच राहतायत? चोरगेपाडा. चोरगेपाड्यावर राहतायत. तुम्हाला डोम दिसला आगीचा? मोठा डोम होता? अच्छा. तर तुम्हाला 6 वाजता कळालं? हे सगळ्याजणी या ठिकाणी 6 वाजता कळालं का सगळ्यांना? तुम्ही काम करायचं का या ठिकाणी? मग आता तुमचं कामाचं कसं काय? कंपनी चालू व्हायला 1 वर्ष लागतो का 2 वर्ष लागतो? तिथपर्यंत बाजूला तरी काम बघायच लागेल ना. कामाचं संकट या ठिकाणी आलेलं आहे. या अगोदरी फोम कंपनी बिलोशी स्टॉपवर जळली गेली आणि त्या ठिकाणी कामगारांना कामाला मुकावं लागलं. त्या ठिकाणी कामगार आहेत, नागरिक आपण या ठिकाणी पाहत आहेत.
चिंतातूर वातावरण बिलोशी ग्रामपंचायत हद्दीतील कामगारांवर बेरोजगाराचं मात्र संकट आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी बघू शकतायत. अजूनही कंपनी जळते, त्या बाजूला अग्निशामक दलाची गाडी आहे आणि ते विझवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु इथे काय असं विझलं आणि वाचलं असं काही दिसत नाहीये. फायर अँड सेफ्टीची सुविधा असताना सुद्धा आग लागली गेली आहे, हेही प्रश्नचिन्ह या कंपनीमध्ये जरूर राहील. तर फायर अँड सेफ्टी सुविधा होती, मग आग कंट्रोल का झाली नाही? अग्निशामक दल येऊन या ठिकाणी सगळं जळून खाक का झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. दरम्यान पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंचनामा करण्याकरिता. नागरिकांना ते थांबवत आहेत. बाजूची घरं वाचली परंतु कंपनी जळाली, हे चित्र बिलोशी गावातील सारा फार्म कंपनीचं आपण या ठिकाणी पाहत आहोत. मी पत्रकार सूरज पाटील, संपादक सूरज वंश, स्टार न्यूज नेटवर्क, बिलोशीवाडा, पालघर ही बातमी पाहत आहे.